ही वाट होती आणि मला वाटतं इथून आम्ही आतमध्ये जायचो. इथून आमचा मेन गेट होता वाड्याचा जायचा. हां, हे बघ, ही पळसाची पानं आहे. तिथे एक खुणा काहीतरी राहिलेल्या आहेत. हां, सापडलं. इथे बांबूची झाडं असायची भरपूर. ही मला आजही आठवत आहेत. हे बघा, ही बांबूची झाडं आहेत. आणि हां बघा, इथून आमचा वाडा असायचा. तर त्या वाड्याच्या खुणा म्हणजे त्या तोडी, तो जोता अजूनही आहे बघा. मी बोललो ती लाकडं पडले तिथं. हे बघा, हे इथं आमचा वाडा असायचा पहिला. हे बघा, त्या आठवणीच राहिल्या. इथे आम्ही गुरं बांधायचो. माझी आई इथे काम करत असायची. खलबत्ता तो अजून तिथेच आहे. हा खलबत्ता तुम्हाला आठवतो का कशाचा आहे? ते विजेच्या तारा असतात ना, त्याच्यामध्ये त्या बशासारख्या असतात, कब्बशासारख्या, त्याच्यामध्ये असतात मध्ये. तर आठवण, फक्त आठवणच राहिली. वाड्यात यायची म्हणजे खूप मजा असायची. गाई गुरं असायची इथे आमचे. म्हणजे ना, मला दाखवतो ती गोष्ट. ही आठवण राहिली बघा. हे आहे ते लाईटीचं. इथून एंट्रन्स असायचं. इथे आम्ही असं ते भोपळ्याची वगैरे वेली लावायचो, भोपळे वगैरे लावायचो. इकडे खूप सारे इकडे मिरच्या वगैरे लावायची आई. इथे वरती बघा, हे जोत्यासारखं केलं आहे. इकडे पण काही ना काहीतरी झाडं लावायची ती. म्हणजे खूप आवड होती तिला इथे. सगळं हे गोष्टी तिला खूप आवडायच्या लावायला. पण ती नाही तर आता काहीच नाही होती ते. त्यानंतर आम्ही सगळं सोडून दिलं ह्या गोष्टी. आणि माझं मुंबईवरून गावी येणं पण खूप कमी झालं त्यानंतर, आई गेल्यानंतर. तर बस एवढंच तुम्हाला दाखवायचं होतं. हे वाडा, ही माझी खूप जुनी आठवण आहे मित्रांनो. आणि मी विचार केला होता की इथे येऊन जाईन एक दिवशी वाड्याशी. त्या आठवणी ताज्या झाल्या. चला आता त्या आंब्यांकडे वळूया.